आज सगळ्यात मोठा दणका मुंबईत कोणाला बसला असेल तर तो म्हणजे काँग्रेसला गेल्या वेळेस गेल्या महापालिकेत 52 जागा होत्या। आज काँग्रेसला तब्बल 31 जागा मिळालेल्या आहेत। गटातटाच्या राजकारणाचा सगळ्यात मोठा फटका हा काँग्रेसला बसला। बघा काँग्रेसची काय नेमकी परिस्थिती आहे, कारण काँग्रेसची अत्यंत मोठी पिछेहाट पाहायला मिळाली। संजय निरुपम यांच्या जागी खरं तर संजय निरुपम यांनी हा सगळा पराभव स्वीकारलेला आहे। त्यांनी आज अध्यक्षपदाचा राजीनामा दिला। त्यांच्या जागी आता मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी भाई जगताप यांची निवड झालेली आहे। त्या पाठोपाठ ठाण्यामधले काँग्रेसचे शहराध्यक्ष मनोज शिंदे यांनी सुद्धा आपल्या पदाचा राजीनामा दिला। मनोज शिंदे स्वतः आणि त्यांचे भाऊ शैलेंद्र शिंदे हे दोघेही निवडणुकीत पराभूत झाले आहेत। संजय निरुपम यांच्या राजीनाम्यावरून दिल्लीमधल्या पक्षश्रेष्ठींनी सुद्धा आज सावध भूमिका घेतली। मुंबई की जनता का जो फैसला है उस फैसले को मैं स्वीकार करता हूं और पिछले 2 वर्षों से मुंबई का अध्यक्ष बनने के बाद लगातार जितनी मेहनत हो सकती थी उतनी मेहनत हमने की है और इन मेहनतों के बावजूद जनता ने जो फैसला दिया वो शिवसेना और बीजेपी के पक्ष में है। इसको स्वीकार करना चाहिए, फिर नए सिरे से काम करने की तैयारी में जुटना चाहिए सबको। हाँ, पार्टी के अंदर कुछ बड़े बड़े नेता हैं जो जानबूझ के प्रचार के दरमियान जिस तरीके से सार्वजनिक रूप से पार्टी के कामकाज के ऊपर टिप्पणी की, मुझ पर टिप्पणी की, एआईसीसी से जो लोग आते थे उनसे भी नहीं मिलना, उनकी बातें भी नहीं सुनना, ऐसे कुछ लोग जो पार्टी से अपने आप को बड़ा समझने लगे हैं, उनके भीतरघात की वजह से और उनके पार्टी विरोधी प्रचार की वजह से ये सारा रिजल्ट निकल के आया। ये भी साफ साफ दिख रहा है और मैंने पूरी जवाबदारी एक अध्यक्ष होने के नाते स्वीकार की है और मैंने अपने रिजिग्नेशन की ऑफर दे दी है। जहां तक मुंबई प्रदेश कांग्रेस कमेटी के अध्यक्ष का प्रश्न है, मैंने ये देखा कि उन्होंने हार की जिम्मेवारी स्वीकार कर अपना इस्तीफे की पेशकश की है। इस पर पार्टी सही समय पर मंत्रणा के बाद उचित निर्णय लेगी। काँग्रेसच्या याच परिस्थितीबद्दल आपण बोलूया। आपल्याबरोबर आपली रिपोर्टर सोनाली शिंदे। सोनाली, इतके दिवस काँग्रेसला तू अगदी जवळून बघतेस, काय नेमकी वादावादी होती, अंतर्गत राजकारण काय होतं हे सुद्धा तू रिपोर्ट केलंयस, पण आज नेमकं असं काय घडलंय? 52 जागा होत्या त्या 31 वर आल्या। एक्सपेक्टेड होतं काँग्रेसच्या नेत्यांना, राजीनामे तर दिलेले आहेत, पण काय नेमकं घडलं? विनायक, आपण आता पाहतोय की सगळ्यात जास्त सरशी कोणाची झालेली आहे, पण त्यापेक्षा पुणे असेल, मुंबई असेल, ठाणे असेल किंवा नागपूर महापालिका असेल, यामध्ये सगळ्यात मोठा फटका कोणाला बसला तर तो काँग्रेसला बसलेला आहे। बिगेस्ट लूजर असं आपण म्हणू शकतो आणि ह्याला जबाबदार कोणीच नसून स्वतः काँग्रेसच आहे असं आपल्याला मुंबईत तरी पाहायला मिळतंय। कारण मुंबईमध्ये एकीकडे भाजपच्या 50 जागा वाटत आहेत, तर दुसरीकडे काँग्रेससारखा पक्ष जो विरोधी पक्ष नेता मुंबईमध्ये आहे, जिथे युती तुटलेली आहे, जिथे त्यांना प्रचारासाठी, मुद्द्यांसाठी किंवा पक्ष वाढवण्यासाठी मोठी स्पेस आहे, उमेदवार वाढवण्यासाठी मोठी स्पेस आहे, तिथे 31 वर काँग्रेस आलेला आहे। आपण पाहिलं गेल्या 2 ते 3 महिन्यांपासून अगदी निवडणुकीच्या तोंडावर अगदी मतदानापर्यंत ह्या सगळे वाद सुरू होते आणि याची कबुली अखेर मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी दिलेली आहे। 2 दिवसापूर्वी त्यांनी आरोप केले की काँग्रेसचे जे मुंबईतले नेते आहेत त्या नेत्यांनी मला हरवण्यासाठी जास्त ताकद लावली असं त्यांनी आरोप केला। मात्र आज त्यांचा सूर वेगळा होता। एकीकडे त्यांनी पराभव मान्य करून राजीनामा दिलेला आहे आणि त्याचबरोबर त्यांनी हे पण म्हटलेलं आहे की ही फक्त आजची परिस्थिती नाही। आणि विनायक, हे खरंच आपल्याला पाहायला मिळतंय की मुंबईचे यापूर्वीचे जे कोणी अध्यक्ष होते त्या प्रत्येक अध्यक्षाच्या वेळेला, प्रत्येक निवडणुकीच्या वेळेला ठराविक नेते, ठराविक काँग्रेसचे गट जे आहेत ते काहीतरी वाद तयार करतात। त्यांनी जो प्रश्न विचारला त्याचा पण विरोधात सक्रिय होता, त्यांनी जो प्रश्न विचारला त्याचा पण विचार करावा लागेल। त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही जे उमेदवार दिले त्या तिथे आपण जी मान्यता दिली तिथे तरी कुठे यश मिळालं, त्यामुळे याचं संपूर्ण खापर माझ्यावर फोडू शकत नाही। खरं तर विनायक, गेले वर्षभर जर संजय निरुपम यांचं हे जे ॲक्टिव्ह होते, ज्याप्रमाणे राहुल गांधींच्या रॅलीपासून ते वेगवेगळे जे मोर्चे निघाले, अगदी अलीकडच्या नोटाबंदीच्या निर्णयांपर्यंत, तर पक्ष वाढवण्यासाठी जे ॲग्रेसिव्ह नेता जो मुंबईत पाहिजे होता, ॲग्रेसिव्ह चेहरा जो पाहिजे होता, त्या दृष्टीने संजय निरुपम प्रयत्न करत होते, पण कुठेतरी संजय निरुपम आणि इतरांमधले वाद हे त्याला कारणीभूत ठरलेले आहेत। ही एक गोष्ट। दुसरी गोष्ट म्हणजे
ओव्हरऑल जरी काँग्रेससाठी अंतर्गत वाद जरी धोक्याचे ठरले असले तरीसुद्धा जे दिग्गज नेते होते त्यांचा पराभव कुठेतरी अपेक्षित नव्हता. त्यामधले 2 उदाहरणं आज आपल्याला पाहता येईल. ते म्हणजे वॉर्ड क्रमांक 1 मधले शीतल म्हात्रे ज्या मुंबई महिला काँग्रेसच्या अध्यक्ष आहेत, आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रवीण छेडा जे विरोधी पक्षनेते आहेत. शीतल म्हात्रे घोसाळकरांच्या विरोधामध्ये ते हरलेले आहेत सेनेच्या. त्यांचा वारंवार आरोप होता ते म्हणजे फेररचनेमध्ये त्यांच्यावर अन्याय करण्यात आला, मतदार याद्यांमध्ये अन्याय करण्यात आला असा त्यांचा आरोप होता. दुसरीकडे प्रवीण छेडांची जर आपण हार पाहिली तर प्रवीण छेडा यावेळेला त्यांच्या वॉर्डातून निवडणूक लढवत नव्हते, पण त्यांचा रेकॉर्ड आत्तापर्यंतचा तपासला तर दरवेळेला ते वेगवेगळ्या वॉर्डातून निवडणूक लढवतात आणि तरीही जिंकून येतात, कारण त्यांची काम आहेत. पण यावेळेला पराग शहा जे भाजपचे अब्जाधीश उमेदवार आहेत त्यांच्या विरोधामध्ये त्यांचा पराभव झालेला आहे. हे 2 मोठे धक्के आहेत. म्हणजे एकीकडे ओव्हरऑल परिस्थितीमध्ये काँग्रेसने करून ठेवलेला घोळ, दुसरीकडे जे दिग्गज ज्या महत्त्वाच्या जागा तरी काँग्रेसने निवडून यायला पाहिजे होत्या त्यामध्ये सुद्धा काँग्रेस कुठेतरी अपयशी ठरलेली आहे.